नागपूर हिवाळी अधिवेशनात महाराष्ट्र राज्यातील गोशाळांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने गोवंश परिपोषण योजनेअंतर्गत तब्बल 122 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीचा उपयोग राज्यातील सर्व गोशाळा, गोकेंद्र, गोसेवक आणि गोपालकांसाठी चारा व पाण्याच्या व्यवस्थेसाठी करण्यात येणार आहे. महायुती सरकारच्या या निर्णयामुळे गोसेवकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे, तसेच पशुसंवर्धन मंत्री पंकजाताई मुंडे आणि महाराष्ट्र गोसेवा आयोगाचे अध्यक्ष शेखर मुंदडा यांचे विशेष आभार व्यक्त करण्यात येत आहेत. दरम्यान, गौरक्षक सेना परभणी या संघटनेने परभणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्य शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. या मागणीला यश आल्याने संघटनेचे महामंत्री गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी राज्य सरकारचे अभिनंदन केले आहे. राज्यातील जास्तीत जास्त गोशाळा व गोसेवकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.